नमस्कार मित्रांनो. आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा नकाशा तयार करणार आहोत. तर तो QGISमध्ये कसा तयार करतात ते आपण शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण महाराष्ट्राची शेप फाईल या ठिकाणी घेणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी व्ह्यूमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी पॅनल्समध्ये जाऊन ब्राउझर आणि लेयर्स हे दोन घ्यायचं आहे. या ठिकाणी लेयर्स आणि खाली ब्राउझर आलेला आहे. ब्राउझरमध्ये या ठिकाणी महाराष्ट्राची डिस्ट्रिक्ट बाउंड्रीची शेप फाईल आहे ती आपण या ठिकाणी घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्राची डिस्ट्रिक्ट बाउंड्री आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हे या ठिकाणी आपल्याला दिसतील. तर या ठिकाणी महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट बाउंड्री यावरती राईट क्लिक करून प्रॉपर्टीमध्ये जायचं आहे. प्रॉपर्टीजमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी सिम्बॉलॉजी आहे. यामध्ये सिम्फिल फिलमध्ये जाऊन आपल्याला या ठिकाणी सिंपल लाईन करायचं आहे आणि या ठिकाणी ओके करायचं, अप्लाय व ओके करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा नकाशा आपल्याला दिसेल. आता या ठिकाणी कोणता जिल्हा कुठे आहे हे आपण कसं ओळखणार? तर या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचे नावं त्या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला. परत या ठिकाणी महाराष्ट्राच्या डिस्ट्रिक्ट बाउंड्रीवरती क्लिक करायचं आहे, राईट क्लिक, आणि या ठिकाणी प्रॉपर्टीजमध्ये जायचं. इथं लेबल आहे, इथं नो लेबल्स म्हणत आहे. या ठिकाणी सिंगल लेबल्समध्ये ओके करायचं आणि या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि ओके करायचं. तर या ठिकाणी पाहू शकता की प्रत्येक जिल्ह्याचे त्या ठिकाणी नाव इथं आपल्याला दिसत आहे. तर चला याचा आपण नकाशा कसा तयार करतात ते पाहूया. आता प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. या ठिकाणी न्यू प्रिंट लेआउटमध्ये जायचं. या ठिकाणी आपण नाव द्यायचं आहे या लेआउटला. मी महाराष्ट्र लिहितोय, ओके करायचं. तर या ठिकाणी हा असा इंटरफेस दिसेल. या इथं वरती बघा ॲड आयटममध्ये जायचं आहे. इथं ॲड मॅप करायचं आहे. या ठिकाणी ड्रॅग करायचं. तर या ठिकाणी हा मॅप या ठिकाणी शो होतो. आता या ठिकाणी याला व्यवस्थित करायचं आहे. तर या ठिकाणी हा जो कर्सर आहे, तर या ठिकाणी बघा हे फ्रेम जे आहे ते काय करते आहे, हलत आहे. तर या ठिकाणी जर मॅपला मूव्ह करायचा असेल तर इथं बघा मूव्ह आयटम यावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी मॅप तुम्ही जसा पाहिजे तसा तुम्ही साईज किंवा व्यवस्थित करू शकता. तर या ठिकाणी मी थोडा मॅप हा मोठा करत आहे. ओके, ह्या बाजूला ओके. तर या ठिकाणी हे अशा प्रकारचे दिसेल. आता या बाजूला आहे आयटम प्रॉपर्टीजमध्ये. इथं खाली ग्रिड्समध्ये जायचं आहे. इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. इथं मॉडिफाय करायचं आहे आणि या ठिकाणी एक्स जे आहे तर त्या ठिकाणी कट करायचं आणि या ठिकाणी 2 लिहायचं आणि या ठिकाणी तुम्हाला रेखावृत्त दिसतील आणि या ठिकाणी सुद्धा 2 करायचं. वाय मध्ये या ठिकाणी तुम्हाला अक्षरवृत्त दिसतील. तर हे या ठिकाणी अक्षरवृत्त रेखावृत्त झालेली. तर या ठिकाणी यांना फ्रेम मध्ये घ्यायचं आपल्याला. तर आपण ही झेब्रा जी फ्रेम आहे ती घेत आहोत. हे अशा प्रकारचे दिसेल. आता हे जी लाईन्स दिसत आहे तर ते डार्क दिसत आहे. तर आपल्याला हे थोडंसं काय करायचं आहे, याला सॉफ्ट करायचं आहे. तर या ठिकाणी लाईन मध्ये जायचं आहे आणि हे थोडं 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 कमी करायचं जेवढं आपल्याला पाहिजे असं. मी तर एवढं या ठिकाणी 36 पर्यंत करतो जेणेकरून की आपल्याला हे थोडं नॉर्मली दिसेल. त्यानंतर आता हे कोऑर्डिनेट्स आहे ते हे शो झाले पाहिजे आपल्याला की किती आहे. तर या ठिकाणी खाली यायचं आहे आणि या ठिकाणी ड्रॉ कोऑर्डिनेट्स मध्ये क्लिक करायचं आहे. तर हे आपल्याला दिसतंय या ठिकाणी 72
इथं 72 आहे, या ठिकाणी 82 आहे, 16 आहे, 18 आहे. तर हे दिसतं आपल्याला. तर या ठिकाणी हे हॉरिझॉन्टल आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, याला व्हर्टिकल करून घ्यायचं आहे. हा लेफ्ट आहे, तर हे इथं या ठिकाणी हे या ठिकाणी झालेलं आहे. तसंच राईटला पण तसंच करायचं आहे. हे असं झालेलं या ठिकाणी झालेलं आहे. तर या ठिकाणी 30 आहेत, या ठिकाणी 18च्या पुढे 30 आहे. तर हे 3 इथं काय करायचं, 3च्या जागी 2 करायचं. तर या ठिकाणी आपल्याला 2 झिरो दिसतील. तर याला तुम्ही कस्टम सुद्धा करू शकता या ठिकाणी. तर या ठिकाणी फॉन्टमध्ये जायचं आहे. फॉन्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला जो फॉन्ट पाहिजे आहे तो घेऊ शकतो आपण. तर या ठिकाणी मी टाइम्स न्यू रोमन म्हणून घेणार आहे. ओके. या ठिकाणी हे बोल्ड घेणार आहे आणि या ठिकाणी या कोऑर्डिनेटची थोडीशी साईज काय करणार आहे, इन्क्रीज करणार आहे, वाढवणार आहे, जे की आपल्याला दिसतील. बॅग घेणार आहे. तर ह्या अशा प्रकारे कोऑर्डिनेट्स आपण घेतलेले आहेत. या ठिकाणी याला कट करूया. आता या ठिकाणी हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, तर याला नाव द्यायला पाहिजे. तर इथं ॲड लेबलमध्ये क्लिक करायचं आणि या ठिकाणी ड्रॅग करायचं आहे. या ठिकाणी मी लँग्वेज चेंज करतो. तर या ठिकाणी महाराष्ट्रातील जिल्हे असं टायटल घेतलेलं आहे आपण. या ठिकाणी त्याचं फाउंड ही सुद्धा आपण चेंज करू शकतो. बोल्ड करूया. याची आपण साईज मोठी करूया, तर तो दिसला पाहिजे आपल्याला. त्याला सेंटरमध्ये घेऊया. ओके. या ठिकाणी महाराष्ट्रातील जिल्हे दिसतोय. आता या ठिकाणी नॉर्थ असलं महत्त्वाचं आहे, कारण की नकाशाला दिशा ही खूप महत्त्वाची असते. तर या ठिकाणी नॉर्थवरती क्लिक करू आणि या ठिकाणी ड्रॅग करूया. या ठिकाणी नॉर्थ आलेला आहे. इथं ॲड लेबल लिहून इथं एन करतो. आता याच्यानंतर आपण या ठिकाणी स्केल घेणार आहोत. स्केल आपण या ठिकाणी घेतले आहे. तर या तुम्ही लेफ्ट साईडचे सुद्धा वाढवू शकता आणि राईट सुद्धा तुम्ही या ठिकाणी स्केल हे वाढवू शकता. इथे टायटल द्यायचं आहे. स्केल म्हणून. याचा आपण फॉन्ट ही चेंज करू शकतो. तर सध्या मी आता याची साईज फक्त इन्क्रीज करणार आहे आणि या ठिकाणी बोल्ड करणार आहे. या ठिकाणी हे स्केल आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा नकाशा तयार झालेला आहे. तर याला आपण एक्सपोर्ट करणार आहोत.
इथं लेआउटवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट ॲज इमेज वरती क्लिक करणार आहोत. त्या ठिकाणी डेस्कटॉपवर ही इमेज घ्यायची आपल्याला, तर या ठिकाणी डेस्कटॉपवर घेऊया. फाईल नेम महाराष्ट्रच असेल आणि जे फॉर्मॅट आहे तर PNG मध्ये आपण घेणार आहोत आणि या ठिकाणी सेव्ह करणार आहोत. तर या ठिकाणी एक्सपोर्ट रिव्होल्यूशन म्हणजे या ठिकाणी क्लिअरिटी आहे, तर तुम्ही 300, 600, 1200, 900 कितीही करू शकता. तर मी सध्या ॲज इट इज असंच ठेवणार आहे आणि सेव्ह करतो. तर आपली ही महाराष्ट्राचा जो नकाशा आहे तयार केलेला, तर तो सेव्ह झालेला आहे. तर हा आपण पाहू शकतो. तर हे अशा प्रकारचा नकाशा आपल्याला दिसत आहे. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.